खरी शिवसेना नेमकी आता कुणाची याचा फैसला निवडणूक आयोगाच्या दारात होणार आहे। 8 ऑगस्टपर्यंत शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांना आपापलं म्हणणं हे कागदोपत्री लेखी स्वरूपात निवडणूक आयोगापुढे मांडायचं आहे। अर्थातच आता खरी शिवसेना कोणाची, नेमका प्रबळ असणारा शिवसेनेतला गट कोणता याचा फैसला निवडणूक आयोगापुढे होतोय। मात्र निवडणूक आयोगापुढची ही प्रक्रिया कशी असणार आहे हे आज आपण जाणून घेतोय। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव आणि तज्ञ आपल्या सोबत आहेत डॉक्टर अनंत कळसे। कळसे सर, जो अनेक दिवसांपासून प्रश्न चर्चेत आहे, विचारला जातो सातत्याने की आता खऱ्या शिवसेनेवरती होल्ड नेमका कुणाचा, ठाकरेंचा की शिंदेंचा, याचं उत्तर खरोखर निवडणूक आयोग देऊ शकेल का? कारण कागदोपत्री आणि लेखी जरी स्पष्टीकरण मागवलेली असली निवडणूक आयोगाने, तरी निवडणूक आयोग देईल तो फैसला अंतिम असं होऊ शकतं का? यामध्ये कारण काय, हा रोल जो आहे हा घटनेने पक्षाला मान्यता देण्याचा रोल किंवा इलेक्टोरल सिम्बॉल जो असतो, पक्षाचं चिन्ह ते मान्यता देण्याचा रोल, हा सगळा कमिशनकडचं अधिकार आहे। आर्टिकल 324मध्ये या कमिशनच्या अधिकाराचा विशेष उहापोह केलेला आहे। त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष कमिशनकडे गेलेले आहेत आणि त्यांनी चिन्हावर दावा केला आहे आणि खरी शिवसेना कोणाची हा सुद्धा दावा केला आहे। परवा मी जे आर्ग्युमेंट ऐकलं यांचं हरीश साळवेचं, त्यांचं हेच म्हणणं होतं की आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही। शिंदेकडून जे आर्ग्युमेंट त्यांनी केलं त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं की शिवसेना आम्ही सोडलेला नाही, शिवसेनेमध्येच आहोत, फक्त आमचे मतभेद पक्ष नेतृत्वाशी आहे आणि पक्ष नेतृत्वाशी मतभेद असल्यामुळे आम्हाला ती काही फूट बांधता येणार नाही किंवा आम्ही पक्ष सोडून गेलो नाही, त्यामुळे आम्हाला विलिनीकरण नको आहे। कारण हे त्यांना अत्यंत असं आर्ग्युमेंट करणं त्यांना अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यांनी जर असं दावा केला की आम्ही बाहेर पडलो तर त्यांना लगेच मर्ज व्हावं लागेल। त्यामुळे आता त्यांनी हा दावा करून इलेक्शन कमिशनकडे अशी भूमिका मांडली की हे पक्षचिन्ह आम्हाला द्यावं आणि आमचा पक्ष हाच खरा शिवसेनेचा पक्ष आहे। आता यामध्ये कमिशनचा रोल असा, तुम्ही पूर्वीचं प्रोसिडिंगही पाहिलं, 1969ला जेव्हा काँग्रेस पक्ष फुटला होता, बैलजोडी हे त्यांचं चिन्ह होतं, त्यावेळेस इंदिरा काँग्रेस आणि बाकी संघटना काँग्रेस यांना ह्या दोन्ही पक्षाला संपूर्ण बाजू मांडायला सांगितली होती। संघटनेमध्ये त्यांचे किती पदाधिकारी आहे, संघटनेवर किती होल्ड आहे, प्रदेशाध्यक्ष किती आहे, जिल्हाध्यक्ष किती आहे, तालुका अध्यक्ष किती आहे, हे संघटनात्मक पातळीवर कमिशनने पूर्ण तपासणी केली होती। आणि नुसती तपासणी नाही, त्याचे कागदोपत्री पुरावेच कमिशनने तपासले होते। ते एक मला उदाहरण आठवतं आणि त्यावेळेसचं उदाहरण मला असं आठवतं की बैलजोडी हे चिन्ह कित्येक वर्षापासून, म्हणजे जवाहरलाल नेहरूच्या काळापासून त्यांना जे मिळालेलं होतं ते फ्रीज करून मग गाय वासरू आणि वगैरे दुसरं चिन्ह त्यांना देण्यात आलं। आता हा प्रश्न जेव्हा परत काँग्रेसमध्ये फूट पडली, इंदिरा काँग्रेस आणि ते दुसरी काँग्रेस होती, त्याच्यामध्ये जेव्हा फूट पडली त्यावेळेससुद्धा कमिशनने याची सविस्तर छाननी केलेली होती। इंदिरा काँग्रेसकडे किती पक्ष, संघटना कितपत आहे याबाबतचे आणि त्याचे कमिशनचे एक निकष आहे, इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन सिम्बॉल रूल्स 1968, अशा प्रकारे कमिशनने एक नियम केलेले आहेत आणि या नियम 12मध्ये कमिशनने त्याच्याबद्दलचे नॉर्म्स दिलेले आहेत। याच्या नॉर्म्समध्ये कसं आहे, किती त्या पक्षाला लोकसभेमध्ये किती जागा मिळाले, किती टक्के मतं मिळाली, विधानसभेला किती जागा, किती टक्के मतं, तुमच्या जिल्हा परिषद किंवा लोकल अथॉरिटीला किती जागा, किती पर्सेंटेज मतं, अशा संपूर्ण पातळीवर कमिशन छाननी करते आणि त्याच्याबाबतची एक संपूर्ण यंत्रणा, अद्ययावत यंत्रणा कमिशनकडे आहे। त्याचप्रमाणे त्यांचे तालुका प्रमुख किती, शाखा प्रमुख किती, जिल्हा प्रमुख किती, अशी जी संघटनात्मक रचना जी आहे शिवसेनेची, कारण शिवसेनेची घटनेप्रमाणे, घटना रजिस्टर्ड आहे इलेक्शन कमिशनकडे आणि या संघटनात्मक रचनेप्रमाणे ह्या संघटनेमध्ये कितपत कुणाकडे आहेत या संपूर्ण अहवालाची छाननी कमिशन कागदोपत्री करते। डॉक्युमेंटरी प्रूफ हे त्यात फार महत्त्वाचं असतं। त्याच्यामध्ये ओरल ज्या साक्षी पुरावेसुद्धा घेतले जातात। यामध्ये आता मोठमोठे वकील आर्ग्युमेंटसुद्धा करतील की संघटना ही कोणाकडे आहे आणि ही सर्व आर्ग्युमेंट झाल्यानंतर ते इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन सिम्बॉल रूल्स 1968 प्रमाणे हा निर्णय कमिशन घेईल। कारण कॉन्स्टिट्यूशनली अंडर आर्टिकल 324 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशन इज ऑथोराइज टू टेक दॅट डिसिजन आणि पूर्वी अशा बऱ्याच प्रकरणात कमिशनने हे डिसिजन घेतलेले आहेत। आता यामध्ये मला एक असं वाटतं की हे चिन्ह जे आहे, शिवसेना पक्षाचं जे धनुष्य बाणासाठी जी लढाई चाललेली आहे, हे मला वाटत नाही की ते कुणाला मिळेल म्हणून, शिंदे गटाला किंवा तुमच्या उद्धव गटाला मिळेल म्हणून असं वाटत। इतिहासाची पुनरावृत्ती होईल, जसं काँग्रेसचं चिन्ह फ्रीज करण्यात आलं होतं तसं धनुष्यबाण सुद्धा फ्रीज केलं जाईल।
असंच मॅडम मला वाटतं की हे चिन्ह, कारण दोन्ही पक्ष त्याचे दावे सादर करतील, दोन्ही पक्षांकडे बरेचसे पुरावे आहेत आणि आता ही संघटनात्मक पातळीवरची जी फूट ही बऱ्यापैकी फूट झालेली दिसते. प्रायमापेशी असं दिसतंय की शिंदे गटाने बऱ्यापैकी प्रत्येक पातळीवर त्यांचा पक्ष त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही प्रयत्न चालू आहे आणि हे ते जर सिद्ध करू शकले तर यांच्याकडे सुद्धा काही पक्षाचे प्रमुख वगैरे राहतील. त्यामुळे ही जी स्प्लिट आहे पक्षाच्या पातळीवर, जे संघटनात्मक पातळीवर जे पक्षावर कुणाचं प्रभुत्व आहे हे सिद्ध करणं दोन्ही याला कठीण जाईल आणि त्यामुळे हे चिन्हाचा जो वाद आहे कदाचित हा फ्रीज होईल चिन्ह धनुष्यबाण आणि त्यांना एक फ्री चिन्ह असतं त्याच्यात त्या नॉर्म्सप्रमाणे त्या नियमाप्रमाणे त्यांना 3-3 चिन्ह देतात आणि त्यातलं एक सिलेक्ट करायला सांगतात. म्हणजे दोन्ही गटांना वेगळी अशी 3 चिन्हांचे पर्याय दिले जातील आणि त्याच्यापैकी एक निवडावं लागेल. अगदी बरोबर. 3 चिन्हाचे पर्याय देतील आणि त्यांना मग त्यांच्या चॉईसचं चिन्ह ते घ्यायला सांगतील अशी शक्यता मला निश्चित वाटते या प्रकरणामध्ये. कारण ऑगस्टमध्ये ते प्रकरण डॉक्युमेंट्स वगैरे त्यांना द्यायला सांगितलेले आहेत दोन्ही पक्षाला. पण ही लवकर हे प्रकरण निघेल असं वाटत नाही, कारण त्याच्यावर आर्ग्युमेंट होईल. परत सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पेंडिंग आहेतच. त्याच्यात ऑगस्टमध्ये सुद्धा ते आता खंडपीठापुढे ते प्रकरण जाईल. त्यामध्ये सुद्धा काय कल सुप्रीम कोर्ट देईल किंवा काय निर्णय देईल याचाही परिणाम कमिशनच्या निर्णयावर पडेल. आणि आपण मग सांगितल्याप्रमाणे कमिशनचा निर्णय का अंतिम नसतो, यावर सुद्धा शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये अपील करता येतं. त्यामुळे त्या अपीलेट अथॉरिटीमध्ये सुप्रीम कोर्टसुद्धा मग हे सगळ्या कागदपत्राची छाननी करून हे सगळं करून मग त्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय देईल असं दिसतंय मला. पण सर, जर ही सगळी लढाई अर्थातच धनुष्यबाणावर येऊन ठेपली तर येणाऱ्या निवडणुका जवळ आहेत, महापालिका निवडणुका जवळ आहेत, त्याच्यात कदाचित शिंदे गटाकडनं सुद्धा काही उमेदवार उभे केले जातील. अर्थातच मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांच्याकडनं सुद्धा उमेदवार उभे राहतील. जर निवडणूक आयोगाने चिन्हाच्या बाबतीत अमुक एक निर्णय दिला आणि सर्वोच्च न्यायालयात अपील केलं गेलं कुठल्याही गटाकडनं, तर या चिन्हाचं काय होईल? ते ताबडतोब फ्रीज होईल, ते कुणालाही निवडणुकीत वापरता येणार नाही की ते शिंदे गटाला किंवा ठाकरे गटाला वापरता येईल? हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं किंवा ठाकरे गटाला मिळालं आणि कमिशनचा तसा निर्णय आला, मला शक्यता कमी वाटते. हे फ्रीज करण्याची जास्त शक्यता वाटते, कारण पूर्वीच्या प्रकरणाप्रमाणे तसं झालं तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात अपील होईल आणि सुप्रीम कोर्टाने जर स्टे दिला त्या सगळ्या प्रकरणाला आणि कमिशनला जर अधिकार दिले की तुम्ही हे चिन्ह फ्रीज करा आणि त्यांना फ्री चिन्ह द्या तर त्याप्रमाणे तो निर्णय घेतला जाईल. पण हा निर्णय कमिशनला निश्चितच लवकर घ्यावा लागेल, कारण आता मला वाटतं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा क्लिअर झाला आहे. कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स होतील, नगरपालिकाचे होतील, हे सगळे लोकल अथॉरिटीच्या इलेक्शन्समध्ये ह्या चिन्हाचा वाद निश्चित उद्भवणारच आहे. निवडणुकीच्या तोंडावर चिन्हाचा वाद आणि चिन्ह जर निवडणुकीच्या तोंडावरच फ्रीज झालं तर हे खूप मोठं आव्हान असेल. हे दोन्ही गटाला खूप मोठं आव्हान आहे. विशेषतः शिवसेनेचं धनुष्यबाण हा महाराष्ट्रभर शिवसेनेचं एक ब्रँडेड चिन्ह म्हणून ओळखला जातो. हे जर चिन्ह त्यांना मिळालं नाही तर निश्चित त्यांना हे चिन्ह घरोघरी पोहोचवणं, याच्यामध्ये त्याचं नवीन चिन्ह घरोघरी पोहोचवणं, मतदारापर्यंत पोहोचवणं हे कठीणच समस्या आहे. कारण शिंदे गट एव्ही तेव्ही नवीनच आहे, त्यांना कुठलंही चिन्ह मिळालं तरी ते त्याचा वापर करू शकतील. पण शिवसेनेपुढे हे राजकीय आव्हान निश्चितच आहे असं मला निश्चितच वाटतं. हे सगळं फ्रीज चिन्ह केल्यानंतर म्हणजे धनुष्यबाण फ्रीज झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्टे देऊ शकतं किंवा सांगू शकतं की निवडणुका होऊन जाऊ देत आणि नंतर याची प्रोसिजर, म्हणजे अशी काही तरतूद आहे किंवा अशा काही नियमात अपवादात्मक बदल केले जाऊ शकतील? नाही, सर्वोच्च न्यायालयाकडे जर प्रकरण गेलं तर ज्युडिशियल रिव्ह्यूचा जो अधिकार असतो न्यायिक पुनर्विलोकनाचा, सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की हे चिन्ह फ्रीज करू नये, हे चिन्ह या गटाला द्यावं आणि दुसऱ्या गटाने दुसरं चिन्ह घ्यावं जोपर्यंत निकाल होत नाही, अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकेल. किंवा चिन्ह फ्रीज करण्याचं जे निर्णय कमिशनने दिला आहे त्यालासुद्धा मान्यता देऊ शकेल की त्याला स्टे देऊ शकेल. हे निर्णय कशा प्रकारे तिथे सर्वोच्च न्यायापुढे प्रकरण जातं, तिथे कशा आर्ग्युमेंट होतात याच्यावर बरंचसं अवलंबून राहील. पण सर्वोच्च न्यायालयाला या संदर्भात संपूर्ण अधिकार आहेत हे मात्र निश्चित. तर हे झालं धनुष्यबाणाबाबत, चिन्हाबाबत. मात्र उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं नुकतंच
की तुमच्याकडे माझ्या भातातले बाण गेले असले तरी मूळ धनुष्य मात्र माझ्याकडे आहे, ते बाण चालवण्यासाठी लागणारं. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ थोडक्यात असा निघू शकतो की जी कार्यकारिणी आहे, जी पक्ष संघटना आहे, ती अजून देखील माझ्याच ताब्यात आहे, उद्धव ठाकरेंच्याच ताब्यात आहे, असं ठाकरेंचं म्हणणं आहे. मात्र एकीकडे अगदी आमदारच नाही तर खासदार म्हणजे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा शिवसेना फुटते आहे. याचा अर्थ नेमका कसा घ्यायचा? आमदार खासदार फुटणं हे जास्त मोठं ठरतं अशा परिस्थितीत, की पक्ष संघटना फुटणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं? बघा, याच्यामध्ये काय आहे की हे दोन कन्सेप्ट आहे. संविधानामध्येच दोन कन्सेप्ट घालून दिलेले आहे 10व्या अनुसूचीमध्ये. एक मूळ राजकीय पक्ष, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, हा परमनंट एंटिटी असते. मूळ राजकीय पक्ष हे कमिशनकडे त्याची घटना रजिस्टर्ड असती सगळ्या प्रकारची. पण या मूळ राजकीय पक्षाच्या मार्फत हे संसदीय पक्ष किंवा विधिमंडळ पक्षाची निर्मिती होती. त्याच्यामुळे मूळ राजकीय पक्ष हा महत्त्वाचा घटक आहे यामध्ये. त्यामुळे कदाचित उद्धव साहेबांनी असं म्हटलं असावं की जरी बाण माझ्याकडे आहे, धनुष्य जरी गेलं तरी बाण माझ्याकडे आहे. म्हणजे बाण गेलेत, सॉरी बाण गेले पण धनुष्य माझ्याकडे आहे. याचा अर्थ हाच आहे की कार्यकारिणी जी शिवसेनेची आहे आणि जी रजिस्टर्ड झालेली आहे कार्यकारिणी कमिशनकडे, कारण प्रत्येक पक्षाला ते कमिशनकडे रजिस्टर्ड करावी लागते त्यांची घटना. त्या घटनेप्रमाणे कार्यकारिणीमध्ये सध्या तरी उद्धव साहेबांचं प्रभुत्व दिसतं त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या अर्थाने त्यांनी कदाचित हा शब्दप्रयोग केला असावा. पण कार्यकारिणीमध्ये निश्चितच त्यांचं प्रभुत्व आहे सध्या. ते या बेसिसवर कमिशन कसा निर्णय घेऊ शकेल हा सुद्धा आता एक मोठा इंटरेस्टिंग किंवा आर्ग्युमेंटचा चांगला प्रश्न ठरेल. आणि याबद्दलच आता आपण वाट बघतोय पुढे काय आर्ग्युमेंट होतं, काय नाही वगैरे. पण शिवसेनेची घटना तेवढीच महत्त्वाची आहे. आणि ओरिजिनल पॉलिटिकल पक्ष हा जो मी म्हणतोय नेहमी, संसदीय पक्ष काय बदलत राहतो. आज तो नसेल, उद्या तो नसेल, परवाच्या इलेक्शनमध्ये वेगळे संसदीय पक्षाचे मेंबर होतील. संसदीय पक्ष कॅन बी चेंज, पण ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी कॅनॉट बी. इट्स अ परमनंट एंटिटी. म्हणजे हे एक परमनंटला आपण काय म्हणू की बाबा ते एक स्थायी स्वरूपाचं एक व्यवस्था आहे. कुठलाही राजकीय पक्ष असो, काँग्रेस असो, कम्युनिस्ट असो, शिवसेना असो, भाजपा असो, ही एक परमनंट स्वरूपाची, स्थायी स्वरूपाची यंत्रणा आहे. आणि ती यंत्रणा कधी बदलत नाही. ती यंत्रणेचं रजिस्टर्ड कमिशनकडे दिलेलं असतं. पक्ष संघटना महत्त्वाची का मानली जाते? कारण या पक्ष संघटनेच्या माध्यमातून निवडणुका लढल्या जातात. लोकांपुढे त्यांची चिन्ह, त्यांची ध्येय धोरणं, त्यांचे विचार, हे विचार जेव्हा लोकांपुढे येतात त्या आधारावर भारतीय लोकशाहीमध्ये मतदान होतं. त्याच्यामुळे पक्ष हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे 10व्या अनुसूचीमध्ये त्याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी याला फार महत्त्व दिलेलं आहे. आणि जी विधिमंडळ पक्ष आहे, हा विधिमंडळ पक्ष हा मुळात ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीवरच अवलंबून असतो. सर, मात्र निवडणूक आयोगासमोरचा सुद्धा सध्याच्या स्थितीतला हा खूप मोठा पेच असेल का? निवडणूक आयोगाची सुद्धा कसोटी असणार आहे का? कारण एकीकडे संसदीय पातळीवर किंवा आपण म्हणूयात की विधिमंडळाच्या पक्ष पातळीवर फुटलेला पक्ष आणि दुसरीकडे संघटनात्मक पक्ष यांच्यात जी रस्सीखेच सुरू आहे, त्याच्यात जर निष्पक्ष न्याय करायचा असेल तर निवडणूक आयोगापुढे ही कसोटी नाही का? नाही, हे उत्तम प्रश्न आहे. फार चांगला प्रश्न विचारला. यामध्ये जर आयोगाला डिसाईड करायचं असेल का हा पक्ष कुणाचा, तर निवडणूक आयोगापुढे हा मोठा कायदेशीरच पेस आहे. कारण इथे संघटनात्मक पातळीवर फूट आहे, नाही असं नाही, पण कितपत फूट आहे अजून कोणी सिद्ध करू शकलं नाही. पण लेजिस्लेचर पक्षामध्ये, संसदीय पक्षामध्ये मात्र फूट पडलेली आहे आणि सबस्टेन्शियल फूट पडलेली आहे. आणि ही शिंदेसाहेबांच्या फेवरमध्ये ही फूट आहे. तर हा एक मोठा कायदेशीर म्हणजे कसोटीचा प्रश्न आहे. अत्यंत तज्ज्ञ निवडणूक आयोगाकडे वकील आहेत, त्या संदर्भातले सल्लागार आहेत, ते निश्चित त्याचं उत्तर देऊ शकेल. आणि अल्टिमेटली मला असं वाटतं की याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आता स्थापन केलं जाईल 1 ऑगस्ट नंतर वगैरे, रामण्णा साहेबांनी जे सांगितलं आहे, तर त्या कॉन्स्टिट्यूशन बेंचमध्येच त्याचा निकाल लागेल. कारण कुठल्याही बाजूकडून निकाल आला तरी तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज केला जाणारच आहे. आणि कोर्ट इज द फायनल अथॉरिटी टू इंटरप्रिट द कॉन्स्टिट्यूशन. घटनेचा अर्थ लावण्याचं, घटनेच्या प्रत्येक संविधानाच्या अनुच्छेदाचा अर्थ लावण्याचं, कन्सेप्टचा अर्थ लावण्याचं हे मोठं एक काम याच्याकडे इलेक्शन सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. आणि हा जो निर्णय येईल ना, मी मध्ये बरेचदा सांगितलं, हा केशवानंद भारतीसारखा एक हिस्टॉरिक जजमेंट येईल, वेल नोन लँडमार्क जजमेंट होईल. भारतीय संसदीय प्रक्रियेच्या इतिहासात केशवानंद भारतीचा निर्णयासारखा एक प्रकारचा एक अत्यंत चांगला आणि संविधानाचा अर्थ लावणारा, 10व्या अनुसूचीचा अर्थ लावणारा अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून निश्चित येईल.
आणि हे न्याय काम कर्तव्य सर्वोच्च न्यायालयाला निश्चितच बजावावं लागेल. सर मात्र आतापर्यंत इतिहासामध्ये कोणाचं पारडं जड हे बघताना इतकी कसोटी कधी लागली होती का? कारण एकीकडे एका पारड्यामध्ये पक्ष संघटना आहे जी कदाचित ठाकरेंच्या बाजूने झुकू शकते आणि दुसऱ्या पातळीवरती संसदीय पक्ष आहे जो कदाचित शिंदेंच्या बाजूने झुकू शकतो. आताचं चित्र जर बघायचं झालं तर संसदीय पातळीवरचा पक्ष हा बऱ्यापैकी शिंदेंच्या बाजूने फुटलेला आहे, कारण राष्ट्रीय पातळीवर सुद्धा ही फूट पडली आहे. आमदार खासदार बऱ्यापैकी शिंदेंसोबत आहे. मात्र दुसरीकडे पक्ष संघटनेत सुद्धा फूट पडायला सुरुवात झाली आहे. ती काही पूर्णतः ठाकरेंच्या बाजूने असं म्हणता येत नाही. मग तुलनात्मक फरक नेमका कसा केला जाणार? संख्यात्मक फरक होणार की याच्यामध्ये काही गुणात्मक गोष्टींचा विचार केला जाणार? नाही, याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह डिफरन्स जे आहे म्हणजे गुणात्मक पातळीवर हा फरक ओरिजिनल पॉलिटिकल पातळीवर बघितला जाईल. कारण संख्यात्मक फरक जो आहे तो आपण पार्लमेंटरी पक्षाच्या बाबतीत किंवा संसदीय पक्षाच्या बाबतीत संख्येच्या आधारे बघू शकतो. पण जो गुणात्मक खरोखर पक्ष फुटला का, पक्षामध्ये स्प्लिट झाली का, किंवा पक्षाचे ध्येय धोरणं मानणारे लोक यांच्याकडे आहेत कसं कार्यकारिणी आहेत, हे सगळं बघण्याचं जे निवडणूक आयोगाकडे जे, पण हे एक आहे सत्य की आता ही निवडणूक आयोगाचीही कसोटी आहे. तुम्ही जे म्हणताय ना ते निवडणूक आयोगाची कसोटी आहे. ते कशा प्रकारे हा निर्णय देतील हा कदाचित भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षातला हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आज कमिशनकडे असावं की त्यांना हा निर्णय द्यावा लागेल. फूट कशी बघायची, म्हणजे संसदीय पातळीवरची बघायची का ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीवरची बघायची, हा निर्णय कमिशनला निश्चितच अभ्यासपूर्ण करूनच द्यावा लागेल. आणि हा निर्णय निश्चित चॅलेंज होणार सुप्रीम कोर्टामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण तथ्याचा विचार करूनच सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय द्यावा लागेल. हा फार मोठा म्हणजे एक महत्त्वाचा निर्णय येऊ शकतो. यापूर्वी कधी अशी कसोटी लागली होती का? कोणाचं पारडं जड, संख्यात्मक गुणात्मक भेद लक्षात घेऊन? नाही, यापूर्वी मी बघितलं नाही. 69चा माझा मी निकाल बघितला आहे. त्यामध्ये इंदिरा काँग्रेस आणि जे संघटना काँग्रेस इंडिकेट आणि सिंडिकेट त्यावेळेस मी बघितलं 69मध्ये, तर इंदिरा गांधीकडे म्हणजे स्पष्ट बहुमत होतं. म्हणजे नॉट ओन्ली लेजिस्लेचर पार्टी बट नॉट ओन्ली पार्लमेंटरी पार्टी बट सगळ्याच स्तरावर इंदिरा काँग्रेसकडे बहुमत होतं. त्यामुळे कमिशनला हा निर्णय घेताना किंवा त्यावेळेस सुप्रीम कोर्टाकडे चॅलेंज झालेले प्रकरण दिसत नाही. त्यामुळे फारसा काही कमिशनला विचार करावा लागला नाही. आणि कमिशनने मला आठवतं नंतर विचार करून त्यांनी काँग्रेसला विचारलं होतं की गाय वासरू हे चिन्ह बैलजोडी हे चिन्ह तुम्हाला हवं आहे का इंदिरा काँग्रेसला. मग त्यावेळेस काय गाय वासरू मग एवढं गरिबी हटाव म्हणजे ते एवढी पॉप्युलर घोषणा झाली होती, गाय वासरू नका विसरू. मला आठवतं मी लहान होतो त्यावेळेस. तर त्यामुळे मग काँग्रेसने हे चिन्ह इंदिरा काँग्रेसने हे चिन्ह घेतलं नाही आणि ते गो अहेड विथ द काऊ अँड काफ म्हणजे गाय वासरूच्या दिशेने ते पुढे चालले. म्हणजे तो निर्णय तुलनेने बराच सोपा होता आजच्यापेक्षा. निश्चित बराच सोपा होता. इव्हन 69ला जेव्हा राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डीच्या प्रकरणामध्ये आपल्या व्ही गिरीच्या याच्यामध्ये इंदिरा गांधींनी कॉन्शियस सांगितलं होतं की बाबा तुम्ही आतल्या आवाजाचा विचार करून मतदान करा. आणि तो कम्युनिस्ट पक्षाचे ते असून सुद्धा त्यांना एक निवडून आणलं राष्ट्रपती म्हणून. तेव्हा सुद्धा इंदिरा गांधींचं प्रभुत्व पक्षावर आणि संसदीय पक्षावर सिद्ध झालं होतं. आणि मग हे सगळे बाजूला पडले होते. कामराज, निजलिंगप्पा, यशवंतराव, ते आपल्याला सगळा इतिहास आहे, तो कधीतरी आपल्याला हे करेल. पण त्यावेळेस या दोन्ही प्रकरणामध्ये ना मला वाटतं ना फारसा त्रास कमिशनला गेला नाही. कारण ते सत्य जी परिस्थिती आहे, फॅक्च्युअल परिस्थिती कमिशन पुढे आली. पण हे प्रकरण मात्र निश्चित कसोटीचं आहे. कारण यात कमिशनला खूप अभ्यास करावा लागेल. आणि हे प्रकरण अत्यंत वेलनोन आणि गाजलेलं प्रकरण संसदीय लोकशाहीच्या इतिहासात ठरू शकेल असं वाटतं. सर शेवटाकडे येऊयात की आता तयारी दोन्ही गटांना नेमकी काय करावी लागेल? कारण तुम्ही म्हणताय की केवळ संख्यात्मक वाढ दाखवून चालणार नाहीये, संख्यात्मक बळ दाखवून आपल्या गटाकडे किती आहे हे दाखवून चालणार नाहीये, गुणात्मक फरक सुद्धा स्पष्टपणे दिसला पाहिजे. नेमकं काय करावं लागेल शिंदेंना सुद्धा आणि ठाकरेंना सुद्धा? यामध्ये संख्यात्मक बळ तर दाखवावंच लागेल, पण गुणात्मक म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये पक्षप्रमुख किती आहे, त्यांचे भाषणं कसे आहे, त्यांनी म्हणजे कशा प्रकारे पक्षाला सपोर्ट दिला आहे, की कोणत्या आयडिओलॉजिकली म्हणजे एक ध्येय धोरणावर त्यांची पक्षाची जे ध्येय धोरण आयडिओलॉजी काय आहे, ही आयडिओलॉजी या सगळ्या संघटनेनी कितपत अंगीकारली आहे, की या आयडिओलॉजीचा आधार घेऊन कितपत फुटलेले आहेत. त्यानंतर त्यांची भाषणं त्यांनी काय दिलेली आहे दुसऱ्या गटाकडे जाऊन किंवा दुसऱ्या मंचावर वगैरे जाऊन, हे सगळं जे गुणात्मक जे फरक आपण ज्याला म्हणतो ना, तोच हा गुणात्मक फरक आहे. म्हणजे पक्षाची आयडिओलॉजी भारतीय लोकशाहीमध्ये
किंवा पक्षपद्धतीचा जरी आपण सविस्तर अभ्यास केला किंवा ब्रिटनच्या पक्षपद्धतीचा जरी आपण अभ्यास केला तरी पक्षाची आयडिओलॉजी ही फार महत्त्वाची असते. त्याची विचारधारा, ध्येय धोरणं, कशा प्रकारे पक्ष लोकांसमोर जातो आणि मत मांडतो, मत मागतो, हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आयडिओलॉजिकली पक्ष कितपत फुटला हे कमिशनला निश्चित बघावं लागेल. नवीन नॉर्म्स त्यांना घालून द्यावे लागतील, नवीन डिव्हाइस टेक्निक म्हणजे नवीन टेक्निक त्यांना शोधून काढावं लागेल, नव्याने सगळं ह्या प्रकरणाचा विचार करावा लागेल. असं या दृष्टीने मी ते गुणात्मक हा शब्द वापरलेला आहे. तर मात्र आयडिओलॉजी जी आहे, हिंदुत्वाचा मुद्दा जो कळीचा मुद्दा ठरतो शिवसेनेच्या विचारधारेमधला, तो दोन्ही गटांनी सोडलेला नाही आहे किंवा दोन्ही गटांनी त्याच्यापासून फारकत घेतलेली नाही असं त्यांच्याकडनं वारंवार सांगण्यात येतं. मुळातच उद्धव ठाकरेंकडे आलेला हा पक्ष, त्यांचं पक्षप्रमुख पद हे त्यांच्या वडिलांकडनं आलेलं आहे, आधी वडील आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यानंतर आता उभरतं नेतृत्व आदित्य ठाकरे. शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी जो प्रयत्न केला की ॲफिडेव्हिट लिहून घेतले, याचा खरोखर काही परिणाम होईल का? याच्यामुळे ठाकरेंना काही फायदा होईल का? निश्चितच. कारण काय, ॲफिडेव्हिट लिहून घेणं म्हणजे कागदोपत्री आपण एक पुरावा त्याचा निर्माण करतो, ते तर अत्यंत आवश्यकच आहे आणि त्यांनी कायदेतज्ञाच्या सल्ल्यानेच सगळं केलं असावं. त्यामुळे ॲफिडेव्हिट तर लिहून घेतलेच पाहिजे, कारण त्यांचे पुरावे तर जनरेट केलेच पाहिजे. शेवटी कमिशनला दाखवायला त्यांना पाहिजे, एवढ्या गटप्रमुख आहे, एवढे शाखाप्रमुख आहे, एवढे पक्षप्रमुख आहे, यांनी सगळं हे लिहून दिलेलं आहे. त्यामुळे हे पुरावे दिले पाहिजे. पण कमिशन याच्यामध्ये निश्चितच गुणात्मक याचा विचार करेल. त्यांच्याशी कदाचित कमिशन साक्ष पुरावे घेईल आणि या आयडिओलॉजीवर किती लोकांचा विश्वास आहे हे सुद्धा जाणून घेईल. आणि ही सर्व प्रक्रिया कमिशनला निश्चितच लवकर करावी लागेल. कारण नाही तर कमिशन पुढे एकच पर्याय, चिन्ह गोठवायचं, दोन्ही पक्षाला गटाला सांगायचं दुसरे चिन्ह घ्या आणि सध्या यू गो हेड विथ द इलेक्शन, अशा प्रकारे त्यांना करावं लागेल. ज्यांनी ॲफिडेव्हिट लिहून दिलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने त्यांना तर आणि साक्षी पुराव्यांमध्ये जर ॲफिडेव्हिटच्या व्यतिरिक्त मत, उलटं मत त्यांनी व्यक्त केलं तर ते गृहीत धरलं जातं का? निश्चितच. तेच म्हणतो. म्हणजे मला म्हणायचं गुणात्मक जो आपण जे तपासतो, आयडिओलॉजिकल बेसिस त्याचा तपासतो, ते जर त्यांना कॉन्ट्रडिक्शन आढळून आलं, एक लिहून एक दिलं आणि त्यांनी मत व्यक्त केलं, त्यांनी काही टेस्ट केस त्यांना करावेच लागतील सर कमिशनला की बाबा हे त्यांनी लिहून दिलं आहे, पण हे त्यांच्याशी सहमत आहे का, आयडिओलॉजी म्हणजे काय पक्षाची, काय त्यांना म्हणायचं एक्झॅक्टली, हे निश्चितच कमिशन करू शकेल. आणि जर असं कॉन्ट्रडिक्शन कमिशनला आढळलं तर मग कमिशन त्याच्यावर वेगळा निर्णयसुद्धा करू शकेल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, भावनिक साध किंवा भावनेची लाट ही दोन्ही गटांकरता किती महत्त्वाची ठरेल या संपूर्ण कालावधीमध्ये? कारण उद्धव ठाकरेंनी जेव्हा वर्षा बंगला सोडला, मुख्यमंत्रीपद सोडलं, तेव्हा एक भावनेची खूप मोठी लाट त्यांच्या बाजूने होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या भाषणानंतर ही लाट काहीशी ओसरते किंवा ही लाट आता एकनाथ शिंदेंच्या बाजूने झुकते का, असे देखील प्रश्न विचारले जाऊ लागले. त्याच्यामुळे भावनिक आवाहनाचं राजकारण हे किती महत्त्वाचं ठरते दोन्ही गटांसाठी या स्थितीला? भारतीय राजकारणाचा जर आपण सखोल अभ्यास केला तर भावनिक राजकारणाला खूप महत्त्व आहे. लोकांच्या मनावर अजूनही मूर्तीपूजेचा किंवा व्यक्ती महात्म्याचा पगडा आहे. तुम्ही जवाहरलाल नेहरूपासून जरी विचार केला, आज नेहरूजींच्या काळात मी तर नव्हतो त्यावेळेस, पण आज खंबाजुधा काँग्रेसकडून उभा राहिला तरी तो निवडून यायचा. इतपत लोकांवर नेहरूची, गांधीची भुरळ होती लोकांवर. आणि भावनिक राजकारण हे नेहमीच यशस्वी झालेलं आहे. आज नेहरूजींची कन्या म्हणून इंदिरा गांधीला एक स्थान मिळालं जनमानसात. मग इंदिरा गांधींनी पुढे त्यांचा पक्ष स्थापन केला. किंवा साऊथचं जरी आपण पॉलिटिक्स बघितलं तरी भावनेवरच आहे ना. एम.जी. रामचंद्रन असो, जयललिता असो किंवा तामिळनाडूचं जे राजकारण आहे हे कुठलंही राजकारण आहे, ते भावनिकच राजकारण आहे. आणि भावनिक राजकारण हे भारतीय राजकारणाचा आत्मा आहे. राजकारणाचे विद्यार्थीसुद्धा आहे, पॉलिटिक्सचे विद्यार्थी ते सुद्धा सांगू शकतील. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा जो निश्चितच शिवसेनेला भावनिक साथ देऊन त्याचा उपयोग होईल शिवसेनेला निश्चित, असं माझं एक राजकीय एक त्रयस्थ म्हणून असं मला वाटतं. मी काही फार तज्ज्ञ नाही त्यातला, विविध तज्ज्ञ आहेत ते सुद्धा मतं मांडतील. पण बाळासाहेब ठाकरेंचं जे कर्तृत्व होतं, त्यांनी जे महाराष्ट्रासाठी केलं आहे, त्यांची जी इमेज होती, आणि त्याचा निश्चित उद्धव साहेबांना निश्चित फायदा होईल असं मला वाटतं. आणि ते भावनिक राजकारणाची साथ देणारच 101% 101% साधतो
की ती साथ देऊनच त्या हे इलेक्शन पुढे लढवलं जाईल. कारण आपल्याला घटना माहिती आहे की एखादा सदस्य जर दुर्दैवाने त्याचं निधन झालं की लगेच आपण त्याच्या पत्नीला तिकीट देतो. हे तर राजकारणापासून कित्येक वर्षापासून पाहतोय. त्याच्यामुळे हा भावनेला हात घालूनच आपण हे सगळं करतो. आणि राजकारण हे आपलं भारतीय राजकारण मूर्तीपूजक आहे. मी तुम्हाला सांगतो, मूर्तीपूजेच्या मागे धावणारे व्यक्ती, स्तोमाच्या मागे धावणारे हे जनता आहे सगळी. त्यामुळे ह्या भावनिक राजकारणाचा खूप महत्त्व होईल निश्चित असं वाटतं मला. खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीतीसाठी. तर येणाऱ्या काळामध्ये लवकरच खरी शिवसेना कुणाची याचा फैसला होईल आणि जर तो लवकर झाला नाही तर मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह फ्रीज सुद्धा केलं जाईल, कायमस्वरूपी गोठवलं जाईल आणि उद्धव ठाकरे गट, एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना दोन वेगवेगळी चिन्ह घेऊन येणाऱ्या निवडणुका कदाचित लढवाव्या लागू शकतात. आणि हेच खरं शिंदे आणि ठाकरेंच्या गटासमोरचं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. कॅमेरामॅन वैभव जाधवसह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.